परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळतीये असं सांगून अनेक तरुणांना फसवलं जात आहे आणि त्यांची कहाणी ऐकून अंगावर काटा येतोय। आग्रा पोलिसांनी नुकताच एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला, जी टोळी भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्या तरुणांना परदेशात नोकरीचं आमिष दाखवून 3,500 ते 4,500 अमेरिकी डॉलरमध्ये विकत होती। त्यांना खास करून कंबोडिया आणि थायलंड सारख्या देशांमध्ये पाठवलं जायचं। ते तिथे पोहोचताच पासपोर्ट्स काढून घेतले जायचे, मोबाईल हिसकावले जायचे आणि नंतर त्या मुलांना जबरदस्तीनं सायबर ठगी, बनावट शेअर ट्रेडिंग किंवा डिजिटल फसवणुकीच्या कामात वापरलं जायचं। अगदी चित्रपटासारखे सीन, ऑफिस, टीम लीडर, टार्गेट्स, पण सगळं काही बनावट। त्या खोलीच्या बाहेर पाऊल टाकण्याचीही परवानगी नसायची। घरच्यांना मात्र सांगितलं जायचं की तुमचा मुलगा चांगली नोकरी करतोय। कित्येक तरुणांनी आपलं घर गहाण ठेवून परदेशात जाण्याचं स्वप्न पाहिलं आणि शेवटी गुलामीत अडकले। काही जण कसे बसे परत आले, तर काही अजूनही तिथे अडकलेले आहेत। ही घटना फक्त गुन्हा नाहीये, तर मोठी चेतावणी आहे। विदेशात नोकरी हे शब्द ऐकून डोळे मिटून विश्वास ठेवणं थांबवा। प्रत्येक ऑफरची चौकशी करा, परवाना आहे का ते तपासा, बघा आणि शक्यतो सरकारी नोकरी पोर्टलवरूनच अर्ज भरा। आणि ही माहिती आवडली असेल तर लगेच लगावतीलाही फॉलो करा।